तांदळाची भाकरी तुम्ही अनेक प्रकारे बनवली असेल, जसं की पिठाची उकड काढून किंवा मग पाण्यावर थापवलेली किंवा मग हातावर थापवलेली. परंतु आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट ही भाकर बनवणार आहोत. एकदम मस्त मऊ लुसलुशीत ही भाकरी तयार होते. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची, ती पण आपण थापून बनवणार आहोत परातीमध्ये. तर एकदम पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत भाकरी या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. अजिबात चिरत नाही, उलत नाही. एकदम मस्त खरपूस आणि मऊ लुसलुशीत ही भाकरी तयार होते. खायला अप्रतिम लागते आणि वेगळी पद्धत आहे बनवण्याची. प्रत्येक वेळी तुम्ही जी भाकरी बनवत असाल त्यापेक्षा एकदम वेगळी आहे, एकदम सोपी आहे. ज्यांना भाकरी बनवता येत नाही ते सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारची थापून भाकरी बनवू शकतात. चला तर मग लगेचच सुरुवात करूयात. इथे मी एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यासाठी आपण एक ग्लास भरून गरम पाणी करून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे. तर बघू शकता, जास्त उकळून सुद्धा घ्यायचं नाही. थोडीशी उकळी फुटायला लागली की लगेच बंद करायचं आणि गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगोदर गरम असतं, नंतर पिठामध्ये टाकल्यावर पाणी ऑटोमॅटिकच थंड होतं. तर हेच पाण्यामध्ये आपण पीठ हे मळून घेणार आहोत. आता पूर्णतः हे पाणी जे आहे ते थंड झालेलं आहे आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना देखील थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं आहे. जोपर्यंत पीठ एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपलं हे पीठ मळत राहायचं आहे. नाहीतर लगेचच भाकरी बनवायला घेतली तर भाकरीमध्येच उलते, तुटते किंवा तव्यावरती टाकताना देखील मध्येच तुटली जाते. त्यामुळे आपण पीठ हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही भाकरी, नक्की बनवून बघा. तांदळाची भाकरी जर कधी बनवली नसेल, खूप सोपी पद्धत आहे. पाण्यावरची बनवतोय ना हातावरची, डायरेक्ट आपण थापून बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. तर आता पीठ कोरडं झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला छान असं मऊ सूत होईपर्यंत आपला मळून घ्यायचं आहे. आणि दिवसभर जरी ठेवली भाकरी तर खूप मऊ लुसलुशीत राहते. तर बघू शकता पीठ हे आता बऱ्यापैकी आपलं मळून झालेलं आहे आणि मऊ देखील झालेलं आहे. तर अशाच प्रकारचं हे पीठ आपलं हवं आहे. तर अजिबात याला तडा वगैरे जात नाही पिठाला. बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. चला तर मग आपण याची आता भाकरी बनवून घेणार आहोत. तर ही जी पीठ आहे याच्यात 2 ते 3 भाकरी छोट्या छोट्या बनवू शकता. तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि यातला एक छोटासा उंडा घेणार आहे. म्हणजे भाकरी मला जेवढी मोठी हवी त्यानुसार मी इथे भाकरी उंडा घेणार आहे आणि एकदम पातळ बनवायची आहे. जशी चपाती बनवतो आपण तेवढी बनवू शकता पातळ किंवा त्यापेक्षाही पातळ ही भाकरी बनवली जाते. तर आता मी एक उंडा काढून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे आपला गोल करून घ्यायचा हातावरतीच. तर अशा प्रकारे उंडा गोल झाल्यावरती थोडासा हाताने प्रेस करायचा. म्हणजे अशा प्रकारे थोडासा लांब झाला की थापायला देखील आपलं सोयीचं जातं. तर अशा प्रकारे मी करून घेतला. त्यानंतर कोरडं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं. खाली चाळणीने चाळायचं म्हणजे सगळीकडे पांगल्या जातं. नाहीतर मग हाताने टाकलं तर मग एका जागेवरच पडतं आणि व्यवस्थित सगळीकडे पांगत नाही. त्यानंतर उंडा ठेवून घ्यायचा आणि हाताला देखील पीठ लावून घ्यायचं. एका हाताने आपल्या भाकरी थापून घ्यायची तर दुसरा हात अशा प्रकारे ठेवायचा आहे एका साईडने. म्हणजे भाकरी जी आहे ती आपली गोल येते. थोडीशी लांब झाली की दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची आहे. तर इथे भाकरी छान अशी पातळ करायची आहे. खूपच मस्त ही भाकरी तयार होते. बघू शकता जेवढी पातळ हवी तेवढी भाकरी ही पातळ होते. अजिबात उरलेली नाही. एकदम मस्त गोल गरगरीत पांढरी शुभ्र आपली ती भाकरी थापून तयार झालेली आहे. आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आता भाकरी थापून झाली की तव्यावरती टाकून घ्यायची आहे. टाकताना देखील ही भाकरी मोडणार नाही, उलणार नाही, कारण आपण पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट असं मळून घेतलेलं होतं. तर एकदम पातळ ही भाकरी तयार झालेली आहे. तवा देखील गरम झाला. पांढरी शुभ्र भाकरी त्यावरती टाकून घेतलेली आहे तांदळाची आणि वरच्या साईडने पाणी लावून घ्यायचं. म्हणजे भाकरी ही उरल्यासारखी दिसत नाही, नाहीतर खूप खरबुडी दिसते आणि कलरसुद्धा भाकरीचा वेगळाच तयार होतो. तर आता सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्या भाकरीनंतर पाणी सुकल्यावरती उलथून घ्यायची आहे. खूप पातळ मस्त ही भाकरी तयार झालेली आहे. बघू शकता पांढरी शुभ्र दिसत आहे. आता ही भाकरी आपल्याला छान अशी पचवून घ्यायची आहे, म्हणजे भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने. तुम्ही तव्यावरती भाजू शकता किंवा मग गॅसवरती देखील भाजून घेऊ शकता. तर अगोदर मी थोडा वेळ तव्यावरती ठेवणार आहे, त्यानंतर गॅसवरती भाजणार आहे. थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने. त्यानंतर तवा उतरून घ्यायचा आणि गॅसवरती मस्त खरपूस भाकरी, पापुद्रा छान खरपूस होतो तर आतमध्ये भाकरी एकदम मऊ लुसलुशीत असते. तर आता मी गॅसवरती भाजून घेणार आहे.
एकदम मस्त झालेली आहे पांढरी शुभ्र ही भाकरी. बघू शकता फुगायला देखील सुरुवात झालेली आहे छान अशी. त्यानंतर भाकरी भाजून तयार झालेली आहे. वरून पापुद्रा आहे तो खरपूस झालेला आहे आणि भाकरी ही मऊ लुसलुशीत आहे. 12-24 तास जरी ठेवली तरी भाकरी ही मऊ लुसलुशीतच राहते. तर भाकरी भाजून तयार झालेली आहे. मी सगळ्या भाकरी अशाच प्रकारे बनवून घेतल्या आणि भाजून घेतलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. एकदम सोप्या पद्धतीने आपण तांदळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक भाकरी जी आहे ती खोलून देखील दाखवणार आहे. तर किती पातळ झालेली आहे, एकदम मऊ लुसलुशीत ही भाकरी तयार झालेली आहे. छान असा पापुद्रा देखील आलेला आहे. चला तर तुम्हाला एक खोलून देखील दाखवते. छान असा पापुद्रा वरती आलेला आहे. मऊ लुसलुशीत भाकरी आपली इथे तयार झालेली आहे. कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.